ओम. डॉक्टर स्वानंद पुंड यांनी मुद्गल प्रणव लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9वा योगचरितम आणि अध्याय 18वा याचे वाचन आपण आत्ता करीत आहोत. गणेश स्वरूप क्रमवर्णनम. तर आपण पहिली पानं वाचली. आता हा 18चा भाग दुसरा आहे. अर्थात श्री गणेश ब्रह्म कसे असतील, ते अन्य देवतांचा मान एक श्रेष्ठ देव आहेत इतकेच असा विचार करीत भ्रांतीपूर्णरित्या राहतात. अशा रीतीने जे प्रणववर्जित अर्थात ओंकारापेक्षा भिन्न रूपात श्री विघ्नेशांचे आराधन करतात, त्यांना हे मुनिसत्तमा ब्राह्मपुराणातील विवेचनाचे अधिकारी समजावे. ब्राह्मपुराणाचे गणेश वर्धनाधारे जे गणेशोपासना करतात, ते जनमानसात रूढ असणारे शिवपुत्र शिवगणप्रधान ही भूमिकाच ध्यानी ठेवून बुद्धिप्रेरक गणेशांची सगुण साकार रूपाचीच उपासना करीत असतात. सामान्य जनांची श्री गणेशाकडे पाहण्याची हीच भूमिका असते. त्यानंतर गणेश पुराणांतर्गत श्री गणेशांचे गणेश रहस्य जाणून ते पूर्ण श्रद्धेने उपासना करतात. ते गाणपत्य होत. प्रणवाकृती प्रणवाकार श्री गणेश सगुण साकार होय. मात्र ओंकारातील अर्थात गुणातील प्रणवाकृती प्रणवाकार श्री गणेश सगुण साकार होय. मात्र ओंकारातीत अर्थात गुणातीत बुद्धीस्थ निर्गुण होय. बुद्धीच्या अतीत असणारे तेच परमतत्व या दोन्हींच्या बुद्धी तथा प्रणवादी आनंदार्थ देहाधारी होते. गकार हा प्रणवाकार होय, तर नकार हा बुद्धिचालक होय. त्या दोन्हींचे स्वामी श्री गणेश गजमुखादी चिन्हांनी युक्त असतात. गणेश पुराणाचे अभ्यासक गाणपत्य रूपात निरंतर त्याचे भजन करतात. एकनिष्ठतेने ते विप्रयोगी होतात. त्यानंतर ते तिन्हींचे द्योतक असणाऱ्या म्हणजे वरील तीनही गणेश रूपांचे ज्ञान ज्यांच्या सत्तेवर होते, त्या परम अधिष्ठान रूपपूर्वक पूर्ण योगरूप श्री गजाननची भक्तिपूर्णरित्या सेवा करतात. योगरूप असणारे गणनाथच या तीन रूपात नटतात. मायेने कार्यासाठी क्रीडारत होतात, यात संशयच नाही. प्रणव हा जगदाकार आहे. चिदाकार बुद्धीत स्थित या दोन्हींचे आत्मा असल्याने हे गजमुखादी चिन्हाने युक्त असतात असे जाणून तिन्हीतील म्हणजे ब्रह्मांड तथा गणेश पुराणातील गणेशांचे भजन मुद्गल पुराणाचे जाणकार योगज्ञ योगरूपात करतात. योगरूप गणेशाचे भजन करतात. तेथे भजनाचे उपासनाने तेथे भजनाचे उपासनेचे 5 प्रकार मी सांगतो. त्यामुळे तू भक्तेंद्र होशील. मूर्तीमध्ये असणाऱ्या गणराजांचे मंत्र स्तवनादिकाने देहाधारींनी सुखाकरता उपासना करावी. जगदाकार प्रणवात प्रभू जीवमय असतात. सर्वत्र स्थित असणाऱ्या या रूपाचे बहीण सर्वांचे हित साधत भजन करावे. सर्व जीवांच्या ठाई तोच मोर्या आहे या भावनेने सकल हिताची कार्य करीत जीवरूप गणराजांचे भजन करावे. सगळ्यांच्या हितकारक वृत्तीने त्यांच्या मनात सगळ्यांच्या हितकार कृतीने त्यांच्या मनाला आनंद देणे हीच त्यांची उपासना होय. तो विप्र कोणाचाही अशुभ करीत नाही. हे नरोत्तमा, या प्रकाराने तो देखील श्री गणेशांना संतुष्ट करीत असतो. द्वंद्वभाव पाहूनही साक्षीप्रमाणे भावरहित रीतीने बुद्धिस्थित भक्तवत्सल विघ्नेशांना संतुष्ट करावे. धर्माधर्मरूप समस्त ब्रह्मांचा त्याग करून तो महामती बुद्धिभाव सोडून सदैव निस्संग होतो. बुद्धीचे कार्य असते निर्णय करणे. निर्णयात 2 पर्याय असतात, स्वीकारणे वा सोडणे. स्वीकारण्यात उपयोगित्व, नाकारण्यात वाईटाचा भाव येतो. पर्यायाने स्वार्थ आहे. हा स्वीकार
वा त्याग दोन्हींचा विचार न करणे येथे अभिप्रेत आहे. असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, या रूपात बुद्धीचे कार्यच संपवल्याने बुद्धिचालकाला बुद्धिचालक परमात्म्यास त्रास होतच नाही. त्यांना असा त्रास न देणे हीच त्यांची उपासना होय. ना मी करता आहे ना करयिता आहे न कारयित आहे. निश्चितपणे मी देहस्थही नाही ना बुद्धीत स्थित आहे. मी आनंद ब्रह्म सदैव निर्मल होय. कोणत्याही वृत्तीच्या लेपाशिवाय निर्लेप असणे हीच भक्ती म्हटली पाहिजे. गणेशापेक्षा भिन्न नाही. देहधर्म देह आहे तोपर्यंतचा ना मी करता आहे ना करायता. निश्चितपणे मी देहस्थही नाही ना बुद्धीत स्थित आहे. मी आनंद ब्रह्म सदैव निर्मल होय. कोणत्याही वृत्तीच्या लेपाशिवाय निर्लेप असणे हीच भक्ती म्हटली जाते. त्याने सदा अमल असा आत्मरूप मोरया प्रसन्न होतो. मी गणेशांपेक्षा भिन्न नाही. देहधर्म देह आहे तोवर त्याचा धर्म म्हणून गणेश भक्ती संयुक्तरित्या मुद्गल पुराणस्थ योगरूप श्री गणेशांचे भजन करतात. तो महायोगी स्वतः श्री गणेशरूप होऊन तीनही अन्य पुराणात वर्णित स्थानी असणाऱ्या गजाननांची तिन्ही मार्गाने भक्तिरूपात तिन्ही रूपात पाहून अनन्य रूपात बसतो. तीनही भावांनी युक्त होऊन महायश योगी भजन करतो. मुद्गलाचा सार जाणणारा विचक्षण ज्ञानी गणपाधार विचक्षण गणापाकार होऊन श्री गणेशांचे आराधन करीत असतो. हे मानदा, अशा रीतीने श्री गणेशांचे भजन करावे. त्यामुळे तू गाणपत्याला प्राप्त तू गाणपत्य अशा रीतीने श्री गणेशांचे भजन करावे. त्यामुळे तू गाणपत्य योगी द्वंद्वज होशील. प्रारंभी रोहाती महादेवाने सांगितले होते. प्रारंभी देहधारी शंकर प्रमुखाधिक देवतांचे पूजन करावे. मग जीवस्वरूप प्रणवाकृती स्वरूपाचे, त्यानंतर बुद्धीत असलेल्या रूपाचे करावे. मग भक्ती प्राप्त होते. आत्मरूपातील परेशाचे प्रारंभी देहधारी शंकर प्रमुखादी देवतांचे पूजन करावे. मग जीवस्वरूप प्रणवाकृती स्वरूपाचे, त्यानंतर बुद्धीत असलेल्या रूपाचे करावे. मग भली भक्ती चिंते तिथे मग भक्ती प्राप्त होते. आत्मरूपातील गणेशांचे अनन्य रूपात सेवन करावे. त्यानंतर मौद्गल लोक पूर्णयोगरूपी गजानन गणराजांना आणून योगपरायण योगी जाणून गणेशाचे अनन्य रूपात सेवन करावे. त्यानंतर मौद्गलोक्त पूर्ण योगरूपी गणराजांना जाणून योगीपरायण योगी तीनही पुराणात स्थित गणेशांचे प्रिय लोकप्रिय गणेशप्रिय भक्तिराज उपासना करतात. असे श्री गणेश भजनांचे 3 क्रमांना मार्गरी प्रकाश केले आहे. मग भक्ती प्रारंभी देहधारी शंकर प्रमुख देवतांचे पूजन करावे. मग जीवस्वरूप प्रणवाकृती रूपाचे, त्यानंतर बुद्धीत असणाऱ्या रूपाचे करावे. मग भक्ती प्राप्त होते. आत्मरूपातील गणेशांचे अनन्य रूपात सेवन करावे. त्यानंतर भक्त पूर्णयोगी गणराजांना जाणून योगपरायण योगी तीनही पुराणात स्थित गणेशांचे गणेशप्रिय भक्तराज उपासना करतात. असे श्री गणेश भजनाचे 3 मार्गाने प्रकाशित करणारे त्रिविध स्वरूपाचे हे भजन आपणास सांगितले. शौनक म्हणतात,
अमृतबुद्धी श्री व्यासांनी 18 महापुराणे सांगितली तथा अनन्य उपपुराणे वर्णिली आहेत. हे पुनी मला पाहून जसे श्रीसुत म्हणतात, त्याच स्वरूपात उपपुराणांमध्ये परम गणेश्वर असे मुद्गल पुराणात वैभवादी आहेत. मात्र विद्वज्जनांनी त्यांना समान मानलेले नाही. त्या स्वरूपात उपपुराणांमध्ये परमगाणेश्वर असे मुद्गल पुराण विद्वज्जनांनी सांगितले. श्री शौनक म्हणतात, असे श्री गणेश भजनाचे 3 मार्गांनी प्रकाशित करणारे त्रिविध स्वरूपाचे भजन आपणास सांगितले. श्री शौनक म्हणतात, अमित बुद्धी श्री व्यासांनी 18 महापुराणे सांगितली तथा अन्यान्य उपपुराणे वर्णिले आहेत. हे सुद्धा जसे वेद सांगितले आहेत तसेच उपवेदही वर्णिले आहेत. मात्र विद्वानांनी त्यांना सन्मान मानलेले नाही. मला त्याच स्वरूपात उपपुराणांमध्ये परमगाणेश्वर असे मुद्गल पुराण विविधांनी अधिक श्रेष्ठ कसे मानले आहे. श्री सुत म्हणतात, जसे देवपती सर्व विद्वान इंद्र असे म्हणतात आणि श्री विष्णूंना ह्या विनायक अवतारास उपेंद्र म्हणतात, तरी देवपती ह्या स्वरूपातील श्री सुत म्हणतात, जसे देवपती सर्व विद्वान इंद्र असे म्हणतात आणि श्री विष्णूंना विनायक अवतारास उपेंद्र म्हणतात, तरी विष्णू व विनायक इंद्रापेक्षा श्रेष्ठ वर्णिले आहेत. त्याच स्वरूपात उपपुराणे देखील उप म्हणून गौण नाहीत, तर खरे ती आरुह्यावरच करतात. ती सुद्धा ब्रह्मसायुज्यदायी आहेत. आरंभी पुराणांचे श्रवण करून साधन संजय होऊन आत्मपुराणास श्री सुत म्हणतात, जसे देवपती सर्व विद्वान इंद्र असे म्हणतात आणि श्री विष्णूंना हा विनायक अवतारास उपेंद्र म्हणतात, तरी विष्णू व विनायक इंद्रापेक्षा श्रेष्ठ वर्णिले आहेत. त्याच स्वरूपात उपपुराणे देखील उप म्हणून गौण नाहीत, तर ती सुद्धा सायुज्ययुक्त संचितकालीन तरीसुद्धा ब्रह्मसायुज्यदायी आहेत. आरंभी पुराणांचे श्रवण करून साधन संपन्न होऊन उपपुराणास पात्र व्हावे असे पुराणाबाबत जाणावे. ब्रह्मनिश्चयाच्या बाबतीत येथे वेद उपवेदाप्रमाणे गौणतावाचक जाणू नये. लोकांना मोहित करण्याकरता, भारतीभावाचे प्रकाशन करण्याकरता श्री गणेशांचे स्वरूप परमगूढ रूपात वर्णिले आहे. त्यामुळे श्री गणेश्वरांची भक्ती परमदुर्लभ वर्णिली आहे. पूर्वपुण्याच्या बलानेच ती योग्यांना प्राप्त होत असते. लोकांना श्री मुद्गल पुराणामुळे श्री गणेशांचे स्वरूप परिपूर्णरित्या संदेहरहितरित्या कळते, अन्यथा भ्रांती होईल. अर्थात श्री मुद्गल पुराणाच्या अध्ययनाशिवाय कोणी श्री गणेशांचे वरपांगी रूप पाहिल तर तो यथार्थ श्री मुद्गल पुराणाच्या अध्ययनाशिवाय कोणी श्री गणेशांचे वरपांगी रूप पाहिल तर तो यथार्थ ज्ञानरहित राहून भ्रांतच राहील, वास्तवापासून दूर राहील. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मद्गुले महापुराणे युगामृतार्थशास्त्रे नवमे खण्डे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे गणेशस्वरूपक्रमवर्णनं नाम 18 समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 18 संपूर्ण. जय गजानन.